महाराष्ट्र शासनाची आताच्या क्षणाची मित्रांनो सर्वात मोठी घोषणा, जवळपास तुम्हाला 72,000 रुपयाची स्कॉलरशिप मित्रांनो आणि मोफत प्रशिक्षण। ही सुविधा नेमकी कोणासाठी मित्रांनो, नेमकं हे प्रकरण काय, ही योजना कुठल्या वर्गासाठी, कुठल्या कॅटेगरीसाठी, नेमकं याचे फॉर्म सुरू झालेत का, फॉर्म भरायचे असतील तर कुठे भरावे लागणार, कागदपत्र यासाठी काय लागणार आहे, पात्रता तुमची नेमकी काय लागते, आणि ही 72,000 रुपये शिष्यवृत्ती मित्रांनो जर का तुम्हाला मिळवायची असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्या सगळ्यांसाठी मित्रांनो। ओके, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला परिपूर्ण माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी देतो, लक्षात घ्या मित्रांनो। महाराष्ट्र शासनाच्या मार्फत बघा भरपूर साऱ्या मित्रांनो बघा कॅटेगरीसाठी मित्रांनो आपल्याकडे ओके, म्हणजे बघा तुमच्या बार्टी असेल, टीआरटी असेल, एआरटीआय असेल, सारथी असेल, महाज्योती या काही ज्या प्रशिक्षण संस्था मित्रांनो यांच्या मार्फत तुम्हाला एससी असेल, एसटी असेल, ओबीसी बघा अशा विशिष्ट प्रवर्गांसाठी मित्रांनो तुम्हाला शिष्यवृत्ती स्कॉलरशिप मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून दिली जात असेल। आता काल परवा तुमचं मित्रांनो महाराष्ट्र शासनाचं बघा एससी प्रवर्गासाठी मित्रांनो बार्टीच्या मार्फत फायनल नोटिफिकेशन तुमचं मित्रांनो आता आउट झालेले, त्याच्यामुळे एससी कॅटेगरीच्या उमेदवारांना आता संधी, बाकीच्यांचं सुद्धा नोटिफिकेशन येणार आहे मित्रांनो। पण या सगळ्यांच्या तयारीसाठी परिपूर्ण असा मित्रांनो आपण जी तुमची सीएटी तुम्हाला द्यावी लागणार आहे त्यासाठी खास आपण 1 रुपयामध्ये मित्रांनो कोर्स बनवलेला आहे। त्या 1 रुपयाच्या कोर्स मधून मित्रांनो तुम्ही सगळे विद्यार्थी मित्र या योजनेचा जी सीएटी होणार आहे त्यासाठी तुम्ही फायदा घेऊ शकतात। आता महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आता ही जी शिष्यवृत्ती योजना 72,000 रुपये नेमके कसे मिळतात, कुणाला मिळतात काय लक्षात घ्या बघा। पहिली गोष्ट मित्रांनो तुम्हाला आता हे जे 72,000 दर महिना लक्षात, पोलीस भरतीचं प्रशिक्षण आहे मित्रांनो एससी कॅटेगरीसाठी बार्टीचं नोटिफिकेशन आता आलेलं आहे। यामध्ये बघा पर मंथ तुम्हाला मित्रांनो 10,000 रुपये असं 6 महिन्याची तुम्हाला मित्रांनो 60,000 रुपये तुम्हाला काय भेटणार आहे, आणि 12,000 रुपये तुम्हाला मित्रांनो काय सुरुवातीला भेटतात, असे तुमचे 72,000 रुपयाचं तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार आहे। तुम्हाला मोफत स्वरूपातला क्लास असेल, अशा सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला मित्रांनो एससी कॅटेगरीच्या मुलांना बार्टीच्या मार्फत जर तुमची निवड झाली तर तुम्हाला भेटणार आहे। याच्यामध्ये लक्षात घ्या पात्रता काय लागते, तर 12वी पास असलेला उमेदवार यासाठी फॉर्म भरू शकतो। फॉर्म कसा भरावा, कुठे भरावा, कागदपत्रे कोणते लागतात, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो मित्रांनो। ओके बघा, जर तुम्हाला मित्रांनो या योजनेच्या बद्दल बघा एससी कॅटेगरी तुम्ही उमेदवार असाल किंवा इतर कुठल्याही तुम्ही एसटी असेल वगैरे किंवा ओबीसी, तर तुम्ही सुद्धा हा गुगल फॉर्म खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकलाय, तो फॉर्म भरून ठेवा। तुमच्या सुद्धा मित्रांनो बघा एआरटी असेल, महाज्योती, सारथी यांचे सुद्धा नोटिफिकेशन येणार आहेत मित्रांनो, त्यासाठी तुम्ही गुगल फॉर्म वगैरे आतापासून भरून ठेवा। ओके, मी डिस्क्रिप्शन मध्ये खाली लिंक टाकलेले, तो फॉर्म तुम्ही सगळ्या लोकांनी भरा। आता महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, ओके हा कोर्स बद्दल मी तुम्हाला बोललोच, तर 1 रुपयामध्ये तुम्हाला जो कोर्स आहे आपला त्याच्यामध्ये बघा जे पोलीस भरतीचं तुमचं सीईटी होणार आहे त्यासाठी मित्रांनो याच्यामध्ये परिपूर्ण गायडन्स तुमचं असणार आहे। जी सीएटी तयारी त्याच्यामध्ये पीवायक्यू विचारले गेले त्याची मार्गदर्शन तुम्हाला बॅच असणार आहे। ओके, आणि मार्गदर्शन तुम्हाला बॅच मध्ये भेटणार आहे। आता फॉर्म भरण्यासाठी काय करायचं तुम्हाला मित्रांनो बघा barty.in लक्षात घ्या, barty.in त्याच्यावर जर का तुम्ही गेला तर तुम्हाला मित्रांनो ही ऍडव्हर्टाइजमेंट ऑफ पोलीस अँड मिलिटरी ट्रेनिंग प्रोग्राम फॉर बार्टी अँड एआरटी इन्स्टिट्यूट, ओके हे तुम्ही मित्रांनो बघू शकतात। याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पात्रता वगैरे सगळ्या काही गोष्टी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं। ओके यस, तर आता हे महाराष्ट्र शासनाचं मित्रांनो पाहते नोटिफिकेशन आहे barty.maharashtra.gov.in, याच्यावर तुमच्या सगळ्या काही ज्या ऍक्टिव्हिटी मित्रांनो त्या तुमच्या इथून पुढे पार पडणार आहे। ओके, आणि महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, हे आता तुमचं कालच मित्रांनो आलेलं आहे, लक्षात घ्या। याच्यासाठी पात्रता तुमची काय लक्षात घ्या, पोलीस भरतीसाठी 12वी पास असलेले उमेदवार तुम्ही यासाठी पात्र आहे, तुम्ही फॉर्म भरू शकतात, अर्ज करू शकतात। ओके यस, आता याच्यामध्ये बघा तुम्हाला टप्पे कोणते कोणते असतात, पहिले तुम्हाला फॉर्म भरावा लागेल, मी जी वेबसाईट सांगितली त्याच्यावर तुम्हाला फॉर्म भरावा लागेल। दुसरी गोष्ट फॉर्म भरल्यानंतर तुम्ही कागदपत्र वगैरे तुमचे 10वी-12वी डॉक्युमेंट आहे, तुमचं कास्ट सर्टिफिकेट वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत बेसिक त्या तुम्ही फिल केल्यानंतर महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे तुमचा सीएटीचा हा आयएमपी टप्पा आहे, आणि ही सीएटी जर का तुम्ही पास झालात मित्रांनो मग तुम्हाला 72,000 रुपयाची महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती मित्रांनो ती तुम्हाला लाभणारे भेटणारे। मग यासाठी तुम्हाला जी मी जो 1 रुपयाचा कोर्स बनवलेला आहे या कोर्स मध्ये तुम्हाला पोलीस भरतीची सामायिक प्रवेश परीक्षा या प्रवेश परीक्षेसाठी हा कोर्स बनला, तो कोर्स एकदम पॉवरफुल बनलाय। त्याच्या कोर्सच्या पलीकडे तुम्हाला एक सुद्धा क्वेश्चन मित्रांनो मागच्या सीईटीला पण घडलं होतं, या वेळेला सुद्धा मी त्यासाठी तो कोर्स बनवलाय, आणि ह्या कोर्सची फी फक्त आपण 1 रुपया ठेवली बघा, 1 रुपया।
मध्ये सीएटी झाली, तुमचा निकाल नंतर तुमचं डीव्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, नंतर तुम्हाला चॉईस. मग आता तुम्हाला चॉईस म्हणजे काय, जो तुम्हाला प्रशिक्षण देणारा क्लास निवडावा लागेल महाराष्ट्रातला, जो तुम्हाला योग्य क्लास वाटतो त्या क्लासला तुम्ही प्रेफरन्स देणार मित्रांनो. आणि तुम्ही नंतर तुमचं त्या ट्रेनिंग चालू होईल. कोचिंग चालू होण्याच्या पहिल्या महिन्यामध्ये तुमच्या अकाउंटला 12,000 रुपये लक्ष द्या. नंतर जसे जसे तुमचे पर्सेंट कम्प्लीट होईल तसं पर मंथ तुम्हाला 10,000, याप्रमाणे 6 महिन्यावर तुम्हाला 72,000 रुपयाची शिष्यवृत्ती मित्रांनो भेटते. मी सगळ्या मुलांना सांगतो, तुम्ही जरी इतर कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल आणि तुम्ही एससी प्रवर्गामध्ये येत असाल मित्रांनो, तर हा फॉर्म भरा, तयारी करा, कारण या शिष्यवृत्तीचा तुम्हाला लाभ मित्रांनो घेता येईल. ओके. आणि त्यासाठी बघा, तुम्हाला इग्नाइट अकॅडमीला जर पहिला पसंती क्रमांक तुम्ही दिला मित्रांनो, ते शेवटी असेल तुमचं, तर तुम्हाला इग्नाइटच्या टीम कडून मित्रांनो मार्गदर्शन लाभणार. लक्षात घ्या. आता महत्वाच्या गोष्टी बघा, तुम्हाला कागदपत्रे कोणती लागतात, अर्ज कसा करावा, परीक्षा पद्धत नेमकी काय असेल, जिल्हा निवड कशी करावी, जिल्ह्यानुसार जागा किती आहेत, जिल्ह्यानुसार स्पर्धा किती, या सगळ्या प्रकारची व्हिडिओ तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीचं जे मेन चॅनल आहे बघा, त्याच्यावर तुम्हाला बापू गायकवाड सरांनी सगळे व्हिडिओ तुम्हाला याच्या स्टेप बाय स्टेप घेणारे त्यांचे व्हिडिओ बघा. तुम्हाला काही क्युरियस असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा. या सगळे मुद्दे तुमचे मित्रांनो आपण कव्हर करतो. ओके. आता यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं बघा, खाली गुगल फॉर्म तुम्हाला मी दिलेला आहे, तो फॉर्म सगळ्या लोकांनी भरून ठेवा, जेणेकरून तुम्हाला काही गायडन्स लागणं, मदत लागली तर इग्नाइटची टीम तुम्हाला मित्रांनो या गोष्टीसाठी, स्कॉलरशिप मिळण्यासाठी काही हेल्प लागली तर छोटी मोठी तुम्हाला हेल्प करू शकेल. ओके. आणि ह्या 1 रुपयाच्या बॅचचा सगळ्या विद्यार्थी मित्रांनी काय घ्यायचा मित्रांनो, फायदा घ्यायचा आहे. ही तुमची बार्टी साठी, TRTI साठी, सारथीसाठी, महाज्योती, ज्या तुमच्या एंट्रन्स सीएटी होतात सगळ्यांसाठी मित्रांनो ही बॅच तुमची चालणार आहे. त्याच्यामुळे सगळ्या लोकांनी घ्यायचं. जर तुम्हाला काही मदत लागली, माहिती लागली तर 8888 9916 या क्रमांकावर तुम्ही कॉल करून माहिती देखील मित्रांनो घेऊ शकतात इग्नाइट अकॅडमीची. आपण पहा, मागच्या वर्षी मित्रांनो ही योजना आपल्या अकॅडमीच्या मार्फत मित्रांनो राबवली होती, तर आपण मुलांना हे टॅब मित्रांनो दिले होते. हे त्याचे फोटोग्राफ्स मला तुम्हाला दाखवायचे. अशा प्रकारे टॅब मुलांना ह्या बॅग वगैरे प्रशिक्षण, हे क्लासरूम असे भरलेले बघा, फिजिकलचं ट्रेनिंग वगैरे, हे सगळे फोटो तुम्ही बघा मित्रांनो. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी इग्नाइट अकॅडमीने एकदम उत्कृष्ट पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी राबवल्या होत्या. आता यात बघा, आपण हा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती महोत्सव सुद्धा मित्रांनो आपण संवाद स्तंभतेचा नावाचा एक सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा मित्रांनो आपण या योजनेच्या मार्फत मित्रांनो घडून आणला होता. म्हणजे इग्नाइट अकॅडमीने बघा खूप चांगला प्रकारचा मेसेज सोसायटीमध्ये या प्रोग्रामच्या माध्यमातून दिला होता मित्रांनो. यस, तर हे सेशन, ही न्यूज तुम्हाला सगळ्या लोकांना आवडली असेल तर मला नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कमीत कमी मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या प्रवर्गातील विद्यार्थी मित्रांपर्यंत या योजनेचा फायदा घेण्यासाठी या व्हिडिओची लिंक पाठवा, जेणेकरून ह्या योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही मित्रांनो. ओके. भेटूयात पुढच्या छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.